महाराष्ट्र शासनातर्फे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या 6 जिल्ह्यातील एकूण 3,71,277 हे क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे। सदर योजनेअंतर्गत वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द जलाशयातून पाणी उचलून बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणापर्यंत एकूण 426 किलोमीटर लांबीचा कालवा असणार आहे। या प्रकल्पात विदर्भातील संत्रा पिकांकरिता प्रसिद्ध असलेल्या वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली। वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या भागातील भूजल पातळी ही 800 फुटापेक्षा खाली गेल्यामुळे या क्षेत्रास डार्क झोन संबोधिले जाते। या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात येत होती। पाण्याच्या अभावी संत्रा व मोसंबी बागा वाढत असून लागवडीचे क्षेत्रफळ सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। यामुळे वैनगंगा नळगंगा नदी जोड योजनेअंतर्गत या क्षेत्राचा समावेश करून या क्षेत्रातील भूजलाची पातळी वाढविण्याबाबत प्राधान्याने विचार होणे आवश्यक होता। परंतु या योजनेत विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिद्ध असलेल्या आणि सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असताना काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही। यामुळे या भागात वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये समावेश करावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। की वैनगंगा ते नळगंगा हा अतिशय नदी जोड प्रकल्प आहे। वैनगंगा ते नळगंगा हा नदी जोड प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। जो प्रकल्प 5 जिल्ह्यात नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा या 5 जिल्ह्यात हा प्रकल्प जातो आणि गोसीखुर्द पाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये सोडायचं म्हणजे गोसीखुर्द पासून तर नळगंगेपर्यंत 426 किलोमीटर नळ खोदून हे पाणी गोसीखुर्द पासून नळगंगेमध्ये जाणार आहे। आणि या प्रवासामध्ये 5 जिल्ह्यात हा नहर जाणार आहे। त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा आजूबाजूच्या शेतीला या 5 जिल्ह्यातील होणार आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 3,71,277 हेक्टर 3,71,277 हेक्टर जमीन ही पाण्याखाली आपल्या 5 जिल्ह्यातील येणार आहे। पण ही 3,71,277 हेक्टर ही जमीन पाण्याखाली येत असताना आपल्या नागपूर जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो भाग आहे वरुड, मोर्शी आणि त्याचबरोबर काटोल, नरखेड हा जो भाग आहे हा संपूर्ण संत्रा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतो। वरुड भागामध्ये, मोर्शी भागामध्ये, नरखेड, काटोल हा संपूर्ण संत्रा पट्टा आहे। आणि हे 4 तालुके त्या निमित्तानं या ठिकाणी या प्रकल्पातून सुटलेले आहेत। वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड की ज्या ठिकाणी पाण्याची पातळी जवळजवळ 800 फुटाच्या सुद्धा खालती या तालुक्यामध्ये गेली आहे। कारण की मोठ्या प्रमाणात तिथे संत्रा आणि मोसंबीची लागवड होते आणि मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीची लागवड होत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा त्या ठिकाणी होत असताना कारण की संत्रा मोसंबीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं ओढीला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची लागवड, मोसंबीची लागवड असल्यामुळे 800-900 फूट पाण्याची पातळी खाली गेली आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।